नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 40. हो बाय, तुझ्या बाबांनी माझ्या हातात तुझं छोटंसं नुकतंच जन्मलेलं बाळ दिलं आणि त्याला फेकून द्यायला सांगितलं. माझ्याकडून होणार नाही म्हणून मी त्यांना सांगितलं, तर ते म्हणाले ठीक आहे, तू नाही तर मी स्वतः त्याला फेकून देईल, पण हे मूल माझ्या घरात नाही राहणार. माझ्या मुलीचा उद्ध्वस्त झालेलं मी नाही पाहू शकत, ते म्हणाले. आणि मग मी ते बाळ माझ्याकडे घेतलं आणि एका अनाथ आश्रमाच्या बाहेर त्याला ठेवलं आणि चोरून तिथेच बाजूला उभं राहिलो. ते बाळ खूप रडत होतं, पण माझा नाईलाज होता बाय. मी जर त्या बाळाला तिथं ठेवलं नसतं तर तुझ्या बाबांनी त्या बाळाला कुठेतरी फेकून दिलं असतं. निदान तो आश्रमात तरी सुरक्षित राहील म्हणून मग मी त्याला तिथं ठेवलं. एक बाई बाहेर आली आणि तिने त्या बाळाला घेतलं आणि ती आत गेली. मी त्या बाळाला बरीच वर्ष भेटायला जात होतो, त्याची खुशाली बाहेरूनच बघून घेत होतो. पण तुझ्या बाबांना खरं कळलं आणि त्यांनी मला शेखरला भेटायला बंदी केली. काका म्हणाले, माझं बाळ जिवंत होतं. पुरू आपलं बाळ जिवंत होतं. आपलं बाळ हा माझा मुलगा आहे. निशी रडत शेखरच्या तोंडावरून हात फिरवत म्हणाली. आई, शेखर म्हणाला आणि रडतच गळ्यात पडला. दोघेही रडत होते. निशी त्याच्या तोंडावरून अंगावरून हात फिरवत होती. पुरू, बघ ना, ह्याचे डोळे आणि केस एकदम तुझ्यासारखे आहेत. निशी त्याच्या डोक्याला किस करत म्हणाली. तिने प्रेमाने शेखरला जवळ घेतलं होतं, पण पुरुषोत्तम अजूनही संशयी नजरेने बघत होता. बाबा, तुम्हाला अजूनही विश्वास बसत नाही? शेखरने विचारलं. मन हो बोलतंय, पण बुद्धीला अजूनही विश्वास बसत नाही. तुम्ही आज एकाकी इथे आलात. काकांना माहीत होतं ना शेखर आमचा मुलगा आहे, मग त्यांनी का नाही निशीला सांगितलं? पुरुषोत्तम म्हणाले. मला निशीबरोबर बोलायचं नाही असं सांगितलं होतं. तिला एक दोनदा मी सांगायचा प्रयत्नसुद्धा केला होता, पण तिची मनस्थिती समजण्याच्या पलीकडे होती. मी सांगितलेलं तिला कळतच नव्हतं पुरू, काका म्हणाले. बाबा, काही महिन्यांपूर्वी मी एक अनाथ होतो. एक दिवस अचानक माझ्या घरी पोलीस आले. शेखरने सगळं काही सांगितलं आणि पुरुषोत्तमला सुद्धा कळलं की शेखर खरं बोलत आहे. त्यांचे सुद्धा डोळे पाणावले आणि त्यांनी शेखरला मिठी मारली. कधीच वाटलं नव्हतं आईबाप व्हायचं सुख आम्हाला ह्या जन्मात भेटेल म्हणून. आम्हाला वाटलं आम्ही तुला गमावलं, पण थँक्यू, तू शोधून काढलंस आम्हाला. पुरुषोत्तम त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले. काका, तुमचे सुद्धा धन्यवाद, तुम्ही माझ्या मुलाला वाचवलं, पुरुषोत्तम म्हणाले. निशिगंधा, पुरुषोत्तम आणि शेखर एकमेकांच्या गळ्यात पडले होते. त्यांच्या भावना शब्दात सांगता येत नव्हत्या, म्हणून अश्रू त्यांना साथ देत होते. ते सांगत होते त्यांनी एकमेकांना किती मिस केलं. जेवढा त्रास शेखरला झाला होता तेवढाच जीव निशी आणि पुरूचा सुद्धा तुटला होता शेखरसाठी. सुनंदा आणि अजिंक्य प्रेमाने त्यांच्याकडे बघत होते. बराच वेळ तिघेही एकमेकांना मिठी मारून बसले होते. काहीच बोलत नव्हते, फक्त अश्रू गालावरून ओघळत होते. मावशी, भूक लागली आहे आम्हाला, खायला भेटेल ना? अजिंक्यने वातावरण थोडंसं हलकं करण्यासाठी विचारलं. यस यंग मॅन. साली साहेबा, हे तुमचे चिरंजीव आहेत? पुरुषोत्तमने विचारलं. हो भाऊजी, सुनंदा म्हणाल्या आणि त्यांनी अजिंक्यला खुणावलं. तसं तो उठून पुढे आला. निशी आणि पुरुषोत्तमच्या पाया पडला. निशीने त्याच्या तोंडावरून मायेने हात फिरवला. आयुष्यमान भव, खूप मोठा हो, निशी म्हणाली. तिने तिचे डोळे पुसले आणि किचनकडे निघाली. ताई, मी पण येऊ? सुनंदाने विचारलं. विचारायचं काय त्यात, तुझंच घर आहे. असं निशीला म्हणायचं आहे, पुरुषोत्तम निशीकडे बघत म्हणाले आणि सुनंदाने त्यांच्याकडे आश्चर्याने बघितलं. मावशी, आईला काय म्हणायचं असतं ना, ते बाबांना तिच्याकडे नुसतं बघून पण कळतं, शेखर म्हणाला आणि अजिंक्यसुद्धा हसला. तुम्हाला कसं कळलं? हे मी नाही, निशी विचारते, पुरुषोत्तम म्हणाले. आई, तुझी डायरी वाचली मी पूर्ण, शेखर हसत म्हणाला आणि निशीने त्याला पुढे बोलावलं आणि त्याचे कान पकडले. सॉरी आई, पण नसती वाचली तर तुला कसं शोधलं असतं? शेखर डोळ्यात पाणी आणून म्हणाला आणि तिने त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. तिचे डोळे पुन्हा व्हायला लागले. बस, आता रडायचं नाही आणि डोंट वरी, फक्त मी एकट्यानेच वाचली आहे. आपलं सिक्रेट आहे, हे दुसरं कुणाला नाही सांगणार मी, शेखर पुरुषोत्तमकडे बघत म्हणाला आणि त्याने निशीचे डोळे पुसले. बाळा, तिचे सगळे सिक्रेट मला माहीत आहेत. तुझा बाप आहे मी, हे विसरू नको,
पुरुषोत्तमसुद्धा हसत म्हणाले, आई, मावशी, चला आज मी तुम्हाला मदत करतो जेवण बनवायला. शेखर निशीच्या खांद्यांना पकडून आत जात म्हणाला. अरे आम्ही बनवू, तू जा आणि आराम कर, सुनंदा म्हणाल्या. नाही मावशी, एवढ्या वर्षांनी आई भेटली आहे मला. आता 1 मिनिटंसुद्धा तिला सोडणार नाही मी. मला खूप लाड करून घ्यायचे आहेत माझे. दुसऱ्यांच्या आईकडे जेव्हा जेव्हा बघत होतो ना, तेव्हा विचार करायचो माझी आई कशी असेल म्हणून. शेखर भावूक झाला होता. निशीने त्याच्या तोंडावरून हात फिरवून त्याची नजर काढली. बबनने बऱ्यापैकी जेवण बनवलं होतं, त्यामुळे अर्ध्या तासातच त्यांचं पूर्ण जेवण रेडी होतं. सगळे जेवायला बसले. शेखर मुद्दामच निशी आणि पुरूच्या मध्ये बसला होता. आज त्याला 7व्या आसमानावर असल्यासारखं वाटत होतं. त्याचा चेहरा चमकत होता. निशी आणि पुरुषोत्तमसुद्धा खूप खुश होते. शेखर, निशीने हातात पोळी भाजीचा घास घेतला आणि शेखरकडे हात केला. आ करत शेखरने हावरटासारखा तो घास खाल्ला आणि सगळे हसायला लागले. बाबा, मला आईविषयी तर सगळं माहिती पडलं, पण तुमच्याविषयीसुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. बाबा, तुम्हाला कसं कळलं की आई तिथे हॉस्पिटलमध्ये आहे ते? आणि बाबा, आईला तर बोलायला खूप वेळ लागायचा, पण ती तर बऱ्यापैकी बोलत आहे, शेखर म्हणाला. हो निशिताई, तुम्ही एवढं चांगलं कशा बोलायला लागल्या? शंकर काका म्हणाले. आम्ही दोघांनी लग्न केलं आणि मी निशीला आमच्याबरोबर UK ला घेऊन गेलो. तिथे तिच्या ट्रीटमेंट चालू होत्या. त्यांना हळूहळू यश आलं आणि निशीमध्ये बरीच सुधारणा झाली. आता ती खूप नीट बोलते. तरी देखील न बोलता मी समजून घ्यावं असा हट्ट असतो आमच्या बाईसाहेबांचा, पुरू हसत म्हणाले आणि निशीसुद्धा हलकसं हसली. शेखर, जेवून घे, मग आपण गप्पा मारू, पुरुषोत्तम म्हणाले आणि त्यांनी एक कॉल करून त्यांच्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल केल्या. खूप महत्त्वाचं काम असेल तर कॉन्टॅक्ट करा, असं त्यांनी त्यांच्या मॅनेजरला सांगितलं. शेखरने आज पूर्ण जेवण निशीच्या हातून खाल्लं. आज पहिल्यांदा पोट भरलं, पण मन नाही भरलं माझं. खरंच मला काय वाटत आहे मी शब्दात सांगू नाही शकत आई, शेखर निशीला बिलगत म्हणाला. मी सुद्धा, निशीने त्याला कपाळावर किस केलं. नोकर टेबल आवरत होते. शेखर बाहेर लॉनमध्ये बसून फोनवर दिनेशबरोबर बोलत होता. ऑफिसची कामं उगाच अडकून पडायला नको म्हणून शेखरने कालच त्याला पुन्हा नाशिकला पाठवलं होतं. तो कॉलवरून सगळे अपडेट घेत होता. बराच वेळ बोलून शेखर आत आला तर आत हॉलमध्ये सगळे बसले होते आणि गप्पा रंगल्या होत्या. काका, आत्या कशी आहे? पुरुषोत्तमने विचारलं. बरी आहे असंच म्हणायचं, काका म्हणाले. शेखर, बस इथे. पुरुषोत्तमने शेखरला त्यांच्या जवळ बसवायला सांगितलं आणि सांगायला सुरुवात केली. त्या दिवशी मी निशीची खूप वाट पाहिली बस स्टँडवर, पण ती आली नाही. वाटलं तिला भेटून जावं, पण ती बस चुकली तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी बस होती. म्हणून मनावर दगड ठेवला आणि मी बसमध्ये बसलो. ऑफिसमध्ये गेल्यावर कळलं की मला नोकरीवरून काढून टाकलं आहे. मला कामावरून का काढलं? मी प्रश्न केला तर मला मालकांना भेटायला सांगितलं. आता माझ्या जरा लक्षात आलं होतं. निशीचं मला भेटायला न येणं आणि माझी नोकरी जाणं ह्यामागे नक्कीच निशीचे बाबा आहेत याचा अंदाज मी बांधला. मी त्यांना भेटायला गेलो तर मी त्यांच्या प्रॉपर्टीसाठी निशीबरोबर प्रेमाचं नाटक करत आहे. मी तिला फसवत आहे असं त्यांनी मला सुनावलं. मला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये अजिबात रस नाही. मला फक्त माझी निशी हवी आहे. माझं तिच्यावर प्रेम आहे असं मी त्यांना निक्षून सांगितलं, पण ते काही ऐकायला तयार नव्हते. माझी लायकी नाही त्यांच्याबरोबर नातं जोडायची असं ते म्हणाले. मग मी तुमच्या लायक होईल तेव्हा तर द्याल ना निशीचा हात माझ्या हातात? मी बोललो आणि त्यांनी माझ्याकडे रागाने पाहिलं. ठीक आहे, माझ्या एवढे पैसे कमाव, माझ्या लेवलला ये, मग माझ्यासमोर ये. तोपर्यंत माझ्या मुलीपासून लांब राहायचं, समजलं? तिला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्नसुद्धा करू नको. मी सांगेन तिला काय सांगायचं आहे ते, शिर्के म्हणाले आणि मी तिथून रागाने निघून गेलो. मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिले होते आणि मला एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब लागला, पण त्यांची एक अट होती. त्यांना आउट ऑफ इंडिया जाऊन काम करणारा स्टाफ हवा होता. त्या काळी कुणी असं इंडियाच्या बाहेर जाण्याचं धाडस करत नसे. आत्तासारखे ना फोन होते ना ईमेल. आत्ता उपलब्ध आहे त्यापैकी कुठलीच टेक्नॉलॉजी तेव्हा नव्हती. मला तसंही कुणी मागे पुढे नव्हतं. निशीच्या लायक व्हायचं फक्त ह्याच एका ध्येयासाठी मी UK मध्ये गेलो. तिथे राहणं सोपं नव्हतं, पण मी तडजोड केली. हळूहळू काम शिकलो. माझं काम पाहून कंपनी खुश होती. मला चांगला पगार मिळाला, पण माझं मन निशीशिवाय लागत नव्हतं.
तिथे सगळे परकी लोक होते. माझं असं कुणीच नव्हतं. खूप एकटं वाटायला लागलं आणि कळलं की माझ्या निशीला कसं वाटत असेल जेव्हा तीसुद्धा एकटी असते. मी तिच्या लँडलाईन फोनवर कॉल केला, पण तो जात नव्हता. कदाचित शिर्के साहेबांनी फोनची लाईन कट केली होती. उरली सुरली एक आशासुद्धा संपली. आता इंडियामध्ये गेल्यावरच निशीला भेटू शकत होतो मी माझ्या कामावर फोकस केला. 2 वर्षात माझं 4 वेळा प्रमोशन झालं होतं. माझा मालक माझ्या कामावर खुश होता. दिवस कसा पण कामात जात होता. मात्र रात्र नकोशी वाटत होती. एकटेपणाची जाणीव मला घरी आलो की व्हायची, म्हणून उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करायला लागलो. 3 वर्ष उलटून गेली होती. एक दिवस सरांनी मला भेटायला बोलवलं. त्यांचं वय झालं होतं. 60च्या आसपास असावेत ते तेव्हा. त्यांनी मला 15% पार्टनरशिप ऑफर केली होती. आता कमी वाटत असली तरी माझ्यासाठी तेव्हा ती ऑफर खूप मोठी होती. मी ती स्वीकारली आणि दुप्पट मेहनत घेतली. परिणाम असा झाला की आमच्या 10 ब्रांच 2च वर्षात 30वर पोहोचल्या होत्या आणि माझी पार्टनरशिप 15ची 25% झाली होती. बरेच पैसे त्या काळात मी कमवले होते. एकदा तरी निशीला बघावं अशी प्रबळ इच्छा होती. मी माझ्या पार्टनरसोबत बोललो आणि 15 दिवसांसाठी मी इंडियामध्ये आलो. माझं कामसुद्धा होतं ऑफिसचं. ते केलं आणि भालचंद्र शिर्केंना भेटायला त्यांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये गेलो. तर कळलं ते मुंबईमध्ये नसतात. त्यांचा पार्टनर इथला बिझनेस सांभाळतो. ते तर नाशिकमध्ये असतात. मी त्यांचा नाशिकचा ॲड्रेस घेतला. मी नाशिकला त्यांच्या रुक्मिणी सदनवर पोचलो तर बंगला फुलांनी आणि लाईटिंगने सजला होता. मी शिर्केंना भेटायला आलो असं गेटवर सांगितलं. त्यांनी मला जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी सांगितलं, कालच ताईसाहेबांचं लग्न झालं आणि आज त्यांच्या घरी पूजा आहे. साहेब तिथेच गेले आहेत. बस, माझे श्वास जणू थांबले होते. डोळ्यापुढे अंधारी आली माझ्या. माझी निशी दुसऱ्या कुणाची तरी झाली आहे ही कल्पनाच मला करवत नव्हती. कसा बसा मी तिथून निघालो. मी निशीच्या घरच्या ॲड्रेसवर पोहोचलो. तिथे पूजा चालू होती. माझ्या निशीला मी पाठमोरी पूजेला बसलेली बघितली. शिर्केसुद्धा तिथेच होते. मला वाटलं ती माझी निशी आहे, पण तिथे खरं तर सुनंदा बसली होती. मी तिथून तडक निघालो आणि मालवणला गेलो. तिथे मी आणि निशी तासनतास बसायचो. तिथे जाऊन बसलो. खूप रडलो त्या दिवशी मी. माझी जगण्याची उमेद संपली होती. रात्र झाली तरी मी तिथेच बसलो होतो. रडून रडून अश्रूसुद्धा सुकले होते माझे. तिथून असंच चालत होतो. आपोआप माझे पाय वाड्याकडे पडले. तिथे काळा कुट्टा अंधार होता, जसा माझ्या आयुष्यात होता. माझं भविष्य आणि तो वाडा दोन्हीही अंधारात बुडाले होते. दुसऱ्या दिवशी मी मुंबई गाठली आणि तिथून UK. 15 दिवसांऐवजी मी 3 दिवसातच रिटर्न चाललो होतो, पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. मी फक्त काम करत होतो एका मशीनसारखा. दरम्यान माझा पार्टनर ऑफ झाला. त्यांना एक मुलगा होता, पण तो त्याच्या दुनियेत मशगूल होता. त्याचा स्वतःचा वेगळा असा बिझनेस होता. त्याने हा बिझनेस सांभाळायला नकार दिला. मार्था, माझ्या पार्टनरची मिसेस, तिने मला पूर्ण कंपनी सांभाळायला सांगितली आणि माझी पार्टनरशिप आता 50% झाली होती. मी ती कंपनी सांभाळता सांभाळता माझ्या एक एक करत बऱ्याच कंपनी स्टार्ट केल्या आणि त्या सांभाळल्यासुद्धा. एक टॉपचा बिझनेसमॅन झालो होतो मी. एक दिवस असाच मी बिझनेस मॅगझिन बघत असताना माझं लक्ष एका हेडलाईनवर गेलं आणि त्याच्यावरचा फोटो पाहून मी पूर्ण गडबडलो होतो. शिवराज राठोड आणि त्यांच्या मिसेस सुनंदा राठोडचा फोटो होता तो. तिथे निशी हवी होती. मग ही कोण आहे? आणि ही शिवराज राठोडची बायको आहे, तर माझी निशी कुठे आहे? मला प्रश्न पडले होते. मी पुन्हा इंडियामध्ये आलो. भालचंद्र शिर्केंची चौकशी केली तेव्हा कळलं की सुनंदा त्यांची दुसरी मुलगी आहे, जिच्याबद्दल गावात कुणालाच माहीत नाही आणि निशीबद्दल नाशिकमध्ये कुणालाच माहीत नव्हतं. मी मालवणमध्ये यमुना आत्याला भेटायला गेलो. माझा अंदाज होता, हो ना हो, निशी त्यांच्याबरोबर तिथेच असेल. वाड्यावर गेल्यावर माहिती पडलं तिथे कोणीच राहत नाही. मी यमुना आत्यांच्या सासरी चौकशी केल्यावर कळलं त्या त्यांच्या पुतण्यांच्या घरी आहेत. मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्याकडूनच मला समजलं की निशी मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. मला आत्याने सगळं सांगितलं होतं, पण त्यांनी हे नाही सांगितलं की आमचं बाळ जिवंत होतं. त्यांनी मला सांगितलं की बाळ गेल्याच्या धक्क्याने तिला वेड लागलं. मी तिचा शोध घेतला आणि तिला भेटायला जायला लागलो. निशीची मेंटल कंडिशन चांगली नव्हती. त्यातच माझं तिथं जाणं भालचंद्र शिर्के रोखू शकत होते, म्हणून मी माझी ओळख तिथे कुणालाच न दाखवता निशीला भेटत होतो. हळूहळू ती नॉर्मल झाली
आणि मग तिची ट्रीटमेंट करणारे डॉक्टर कर्णिक ह्यांच्याबरोबर माझी ओळख झाली. मी दर 10-15 दिवसांनी इंडियामध्ये येत होतो आणि निशीला भेटत होतो. माझ्यामुळे तिच्यामध्ये प्रोग्रेस होत आहे असं डॉक्टरांचं मत होतं. म्हणून मी 1 वर्ष माझं काम इंडियामधून करायचा निर्णय घेतला. त्या 1 वर्षात माझी निशी एकदम ठीक झाली होती. डॉक्टर तिला डिस्चार्ज देणार होते तेव्हा तिने तिच्या बाबांना कळवायला नकार दिला. मलासुद्धा निशीला माझ्याबरोबर घेऊन जायचं होतं. डॉक्टर कर्णिकांच्या मदतीने आम्ही कोर्ट मॅरेज केलं आणि मी निशीला घेऊन UK गेलो. काही दिवसांपूर्वीच मी इथे आलो आणि इथे आल्यावर मला बाबांच्या विलबद्दल समजलं. शिर्के त्यांची पूर्ण संपत्ती अशी कुण्या आयऱ्या-गैऱ्याला देणार नाहीत हे मला चांगलं माहीत होतं. मला वाटलं आमच्या सासऱ्यांचं अजून एखादं प्रकरण असावं जे कुणाला माहीत नसेल, म्हणून मी सुद्धा शेखरची माहिती काढायला लावली होती. पण माझ्या हाताला काही लागायच्या अगोदरच तुम्ही इथे पोचलात, पुरुषोत्तम म्हणाले.